आज मी तुम्हाला आमचं झाडीतील नाटक नवऱ्याच्या घरात बायको जोरात इथे घेऊन जाणार आहे. ही आमची मेकअप रूम तुम्ही बघू शकता. त्यानंतर अनाऊन्समेंट कशा प्रकारे होतात त्या तुम्ही ऐकू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे अनाऊन्समेंट होतात आणि फार इंटरेस्टिंग असतात ते ऐकायला पण आणि बघायला पण. त्यानंतर मी मेकअप करत असतानाचा एक क्षण. स्वतःचा मेकअप स्वतःच करावा लागतो इथे, दुसरं कोणी येत नाही मेकअप करून द्यायला. हा माझा मित्र झाडीपट्टीतील. आणि त्यानंतर वादळ इतका जोरात सुरू झालं की आमच्या मेकअप रूमचं वरचं छत जे आहे म्हणजे जे मंडप टाकलेला होता तो अगदी हवेनं उडायला लागला. पाऊस येतो की काय याची दाट शंका होती आणि क्षणार्धातच पावसाची सुरुवात ही झाली. आणि मग काय मेकअप रूममध्ये पावसाच्या धारा लागल्या, स्टेजवर पाऊस पडायला लागला आणि सभा मंडपात पाऊस पडायला लागला. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला हा सभा मंडप मध्ये प्रेक्षकांनी खूप गर्दी केली आणि पाऊस जरा जास्तच जोर धरला, त्यामुळे आम्हाला नाटक थांबवावं लागलं. बरेच प्रेक्षक थांबून होते की पाऊस थांबेल आणि नाटक परत सुरू होईल, कारण या गावात हे पहिल्यांदाच नाटक म्हणजे नाटकाचं आयोजन केलेलं होतं, त्यामुळे सगळ्यांना फार उत्सुकता होती आणि एक अंक झालेला होता, त्यामुळे नाटकात फार इंटरेस्ट निर्माण झाला होता प्रत्येक ऑडियन्सला. शेवटी आम्हीही नाटक सुरू होण्याची वाट पाहत होतो. स्टेजवर पाऊस कधी थांबतो आणि नाटक सुरू होतं, पण पावसाचा जोर हा वाढतच गेला. नाटक परत सुरू होईल शक्य नव्हतं, कारण एवढी मोठी साऊंड सिस्टीम, एक सभामंडप हे सगळं ओलचिंब झालं होतं. फार नुकसान होईल या कारणाने शेवटी मग नाटक हे रद्द करण्यात आलं आणि प्रेक्षक बिचारे नाराज होऊन घरी गेले आणि आम्हीही नाराज झालो, कारण मोठ्या आशेनं आम्ही आलो होतो इथे आमचं सादरीकरण किंवा चांगलं नाटक ऑडियन्सला दाखवा म्हणून. शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र.